खरं तर ही युवा संघर्ष यात्रा कशासाठी असा जेव्हा कोणी प्रश्न विचारला तर ही युवा संघर्ष यात्रा आहे महाराष्ट्रातल्या तमाम विविध क्षेत्रातल्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या युवकांच्या प्रश्नांसाठी आहे। ज्या प्रश्नांना जात नाही, ज्या प्रश्नांना धर्म नाही, असे प्रश्न घेऊन जवळपास 25 मुद्दे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांशी निगडित काही प्रश्न आहेत, युवा शेतकऱ्यांचे, काही महिलांचे सुद्धा प्रश्न आहेत, काही दिव्यांग व्यक्तींचे सुद्धा प्रश्न आहेत आणि मग असे 25 ते 30 वेगवेगळे प्रश्न जे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत, वेगवेगळ्या तालुक्यात आहेत, सगळ्या जातीत आहेत, सगळ्या धर्मात आहेत। अशा प्रश्नावर कुणीच बोलत नाही, कुणीच आवाज उठवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक संवेदनशील वातावरण असताना युवा आमदार रोहितदादा पवार हे प्रश्न घेऊन निघालेले आहेत। या पदयात्रेमध्ये साधारणपणे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळ्या विभागातले कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहेत। साधारण अगदी 18 वर्षापासून तर 50-55 वर्षापर्यंतचे 60 वर्षापर्यंतचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहेत, स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत। काय जाणवलं याच्यामध्ये आम्हाला? हे प्रश्न घेऊन जात असताना याच्यामध्ये साधारणपणे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जो काय बेरोजगारीचा प्रश्न जो गंभीर आहे, जो मराठवाडा आणि विदर्भात विशेषतः जास्ती प्रकर्षाने जाणवतो आम्हाला, कंत्राटी नोकर भरतीचा आहे, शासकीय नोकर भरतीच्या रिक्त जागाची ती करण्याचा प्रश्न आहे, युवा धोरण जसं राबवलं तसं युवा आयोग राबवावा, बार्टी, सारथी, महाज्योती यासारख्या संस्थांना एक शासनाने 1000 कोटीपर्यंत भरीव निधी द्यावा किंवा महिलांचा जो संरक्षणासाठीचा शक्ती कायदा आहे तो आणला जावा, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिलं जावं, युवा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये शासनाने प्रोत्साहन द्यावं, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं घ्यावीत, अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय साधारण त्याच्यामध्ये आहेत। स्पर्धा परीक्षेतल्या मुलांचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले जावेत, त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत। पेपर फुटीचा प्रश्न मुद्दाम मोठा प्रश्न याच्यामधला आहे की साधारणपणे पोरं अभ्यास करतात, ऐन वेळेस पेपर फुटल्याची बातमी येते तेव्हा ती मुलं निराश होतात आणि मग हे सगळे प्रश्न घेऊन जात असताना आम्ही लोकांच्यात बोलत असतो। विशेषतः मराठवाड्यात आम्ही बोललो, बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल किंवा वाशिम जिल्हा, इकडे विदर्भात आल्यानंतर अमरावती जिल्हा, आता इकडे आम्ही वर्धा जिल्ह्यात आज प्रवेश केलेला आहे। काय दिसलं आम्हाला प्रकर्षाने, म्हणजे मी जे निरीक्षण केलं, मी जे लोकांशी बोललो, मला एक याच्यातनं दिसलं की इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत विशेषतः गेल्या काही वर्षातले, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, मला पक्षीय किंवा राजकीय बोलायचं नाही आहे, परंतु याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। जे प्रश्न त्यांनी घ्यायला पाहिजे होते, उदाहरणार्थ सामाजिक विकासाचे प्रश्न, आर्थिक विकासाचे प्रश्न, याच्या संदर्भात इकडे काम झालेलं नाही आहे फारसं। इकडे लोक खूप चांगले आहेत। उदाहरणार्थ अनुशेषाबद्दल बोललं जातं, मराठवाड्याचा अनुशेष, विदर्भाचा अनुशेष भरला जातो, शासन तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेळोवेळी अनुशेषासाठी निधी देतं, मात्र इकडची लोक खूप चांगली आहेत, प्रेमळ आहेत, आमचं स्वागत करतात प्रत्येक गावागावामध्ये। पण हागणदारी मुक्त जे गाव आर आबा पाटलांनी जे सुरू केलं होतं ग्राम स्वच्छता अभियान, याच्यामधला इकडचा जो निधी शासनाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदांना दिला, ग्रामपंचायतीला दिला, या निधीचं नेमकं झालं काय हा प्रश्न इकडे मराठवाडा आणि विदर्भात आम्हाला फिरताना गावोगाव दिसला। गावामध्ये जी काय गावात सुरू होताना किंवा गाव संपताना जी काय दुर्गंधी आम्हाला पाहायला मिळाली ही फार प्रकर्षाने जाणवली। याचा निधी कुठे गेला याचं इकडच्या मागच्या 8-10 वर्षातल्या 15 वर्षातल्या लोकप्रतिनिधी खरं तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। इकडे शेतीपूरक व्यवसाय दिसत नाहीत, फार मोजके दिसतात। एक 5-10% लोकांच्याकडे शेतीपूरक व्यवसाय इकडे असतील, 90% शेतकरी इकडे आठमाही पिकं घेतात, म्हणजे साधारण खरीप आणि रब्बीची पिकं घेतल्यानंतर पुन्हा पीक नाही आहे। मग इकडचे मुलं काय करतात? आम्ही प्रत्येक गावात चौकशी करतो तेव्हा असं लक्षात येतं की इकडे शिकून मुलं तयार आहेत, कुणी ITI केली, कुणी इंजिनिअरिंग झाले, कोणाचं आणखी काय MCOM झाले, ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत, पण गावात मुलं बसून आहेत, काही काम नाही त्यांच्या हाताला। आणि मग इकडे खर्ऱ्यासारखं एक व्यसनाचं सुद्धा इकडे प्रमाण मला दिसलं। तो खर्रा जो आहे तो इकडे प्रचंड प्रमाणात खाल्ला जातोय आणि त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतोय। दुसरं काय दिसलं मला, शेतीपूरक व्यवसाय नसल्यामुळे बेरोजगारी प्रमाण दिसते। खरं तर शेती हे रोजगार निर्मितीचं मोठं क्षेत्र आहे, इकडे लक्ष दिलं नाही आणि याला सर्वस्वी इकडचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। याला विदर्भातले लोकप्रतिनिधी असतील, मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी असतील, पश्चिम महाराष्ट्रातली जेव्हा विदर्भातली लोक तुलना करतात, मराठवाड्यातले लोक जेव्हा तुलना करतात तेव्हा मला असं दिसतं की इकडची लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्रातलं खूप चांगलं आहे, खूप असं आहे, खूप तसं आहे, इकडच्या नेत्यांनी विकास केला। मग आमचे नेते काय करतात असा त्यांना प्रश्न पडतो, पण त्यांचा इलाज नसतो, पर्याय नसतो, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते। इकडच्या काही ग्रामपंचायत सरपंच सदस्यांशी जेव्हा बोलतो त्यांना नीट शासनाच्या सगळ्या योजना माहीत नसतात। इकडचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी पालकमंत्री किंवा आमदारावर अवलंबून असतात। मग इकडचे जिल्हा परिषद सदस्य काय करतात? यांना प्रशिक्षण दिलं जात नाही का? आमदार इकडे शेतीपूरक व्यवसायाच्या संदर्भात काय प्रशिक्षण का राबवत नाहीत? शासनाच्या इतक्या योजना आहेत, कृषी खात्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या जर योजनांची बेरीज केली जवळपास 100 योजना जातात, पण योजनांचा पैसा जातो कुठे?
असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। बेरोजगारीचं संकट मोठं आहे, शेतकऱ्याचे प्रश्न कापसाचे आणि तुरीचे फार मोठे प्रश्न आहेत, पीक विमा इकडे लोकांना मिळालेला नाही आहे। लोकांच्या या सगळ्या प्रश्नासाठी रोहितदादा पवार जे पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि मार्गदर्शनाखाली त्याच पद्धतीनं काम करतायत। एक दुसरा शरद पवार आलाय असं रोहितदादांच्या बाबतीत लोक बोलतायत आणि प्रचंड स्वागत करतायत। सामाजिक स्थिती, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकं संवेदनशील वातावरण असताना पण लोक बोलत होती मराठवाड्यामध्ये रोहित पवारांच्या जागेवर दुसरा कोणी नेता असता तर आम्ही आमच्या गावातनं जाऊ दिला नसता, आम्ही त्याला अडवलं असतं, असे सुद्धा लोक बोलले। पण रोहित पवारांनी जे प्रश्न हातात घेतलेत, ज्या पद्धतीने ते पोटतिडकीने मांडतात, गावागावात आम्ही ज्या कोपरा मीटिंग घेतो तिथे मांडतात प्रश्न, सभेत मांडतात, लोकांशी चर्चा लोकांना ते भावतंय। लोक म्हणतात हा दुसरा शरद पवार आहे, महाराष्ट्राचा भावी नेता आहे असं लोक बोलतात। तेव्हा आम्हालाही चालणाऱ्या पदयात्रेला एक स्फुरण येतं की आम्ही योग्य नेत्याच्या पाठीशी चाललेलो आहोत, योग्य नेत्याच्या बरोबर आम्ही प्रोत्साहन देऊन या ठिकाणी पदयात्रा करतात, याचा आम्हालाही आनंद मिळतो। लोक स्वागत करतात, खूप प्रेमळ लोक आहेत मराठवाड्यातली, खूप प्रेमळ लोक आहेत विदर्भातली, आम्हाला प्रेम देतात, स्वागत करतात, सत्कार करतात, साधी लोक आहेत। यांचा विकास झाला पाहिजे, आर्थिक विकासाकडे इकडच्या लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे, एवढंच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र।